नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। मागच्या 3 व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाबद्दल माहिती घेतली। त्यात येणारी विविध प्रकारची कीड, त्याच्यानंतर विविध प्रकारचे रोग, आपण आपल्या पिकाचं उत्पादन कसं वाढवायचं, जास्तीत जास्त सेटिंग कशी करायची, आपण आपली साईज कशी वाढवायची ह्याच्याबद्दल आपण चर्चा केली। या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत नाग अळी आणि फळमाशीबद्दल। जेव्हा फळमाशी येते आपल्या पिकामध्ये त्यावेळेस आपल्या फळातला गर ती पूर्ण खाऊन टाकते, फळ आपलं सडून टाकते आणि त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती झिरो करून टाकते। ह्याच्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत। ह्या उपाययोजना फळ लागल्यानंतर करण्यात काहीच पॉईंट नसतो, तोपर्यंत आपल्या हातातून आपलं फळ निघून गेलेलं असतं। त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या त्या प्रिव्हेंटिव्हमध्ये केल्या पाहिजेत। मी जसं तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की जे काही काम आहे आपल्याला ते प्रिव्हेंटिव्हमध्ये करायचे, क्युरेटिव्हमध्ये नाही। तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर ह्याच्यासाठी आपण कामगंध सापळे रचू शकतो। तर क्ल्यू आणि क्ल्युअर नावाचे जे काही कामगंध सापळे आहेत, हे कामगंध सापळे आपण लावले पाहिजेत। एकरी 5 सापळे लावले पाहिजेत। ह्या सापळ्यामुळे काय होतं, जी फळमाशी आहे ती फळमाशी आपल्या पिकामध्ये थैमान मांडत नाही। त्याचबरोबर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये निंबोळी अर्कचा पण वापर केला पाहिजे, निंबोळी अर्कचा पण स्प्रे घेतले पाहिजेत। आणि जेव्हा आपण मशागत करतोय तर मशागतीच्या वेळेस जमीन तापवणं, जमीन तापत ठेवणं हे फार इम्पॉर्टंट आहे। ही प्रॅक्टिसेस आपण कधीही नाही चुकली पाहिजे, ह्या प्रॅक्टिसेस आपण प्रॉपर केल्या पाहिजेत। कारण की काय होतं, एकदा जेव्हा फळांची सेटिंग होती आणि प्रॉपर सेटिंग झाल्यानंतर जेव्हा आपलं फळ परिपक्वतेला येणार असतं त्यावेळेसच नेमकी ही फळमाशी आपल्या पिकाचं नुकसान करते आणि तिला पूर्ण परिपक्व होण्याच्या अगोदरच तिला डॅमेज करून टाकते। त्याच्यामुळे ही फळमाशी कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर पिकामध्ये नाग अळी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते। आता नाग अळी जी आहे ती नाग अळी आपल्याला वरती डोळ्यांनी पानावरती दिसत नाही, कारण ती पूर्ण नागासारखी पानाच्या आतमधूनच तिचा कार्यक्रम ती करत राहते। जर तुम्ही कधी बघितलं तर जेव्हा तुम्ही पानांचे 2 भाग करता त्यावेळेस तुम्हाला ती अळी आतमध्ये दिसते आणि वरतून पानांच्या वरतून जर बघितलं तर नागासारखं तिचं चालणं असतं, ती त्याच वेमध्ये ती चालत असते, तोंड तसंच आणि मागं शेपूट तसंच असतं। तर ही नाग अळी पण कंट्रोल करणं फार अवघड आहे, कारण की काय होतं, ही जी आहे आतमधून म्हणजे आपल्याला इथं जे काही केमिकल्स वापरायचे ते आपले पूर्ण केमिकल्स आपले जर समजा सिस्टमिकमध्ये जाऊन जर काम करत असतील, आतमध्ये जाऊन जर काम करत असतील तर रिझल्ट्स आपल्याला खूप चांगले मिळतात। त्याच्यासाठी जर बघितलं तर मार्केटमध्ये कॅल्डन नावाचे एक केमिकल आहे, त्या केमिकलने आपल्याला रिझल्ट मिळतात। तर हे पण केमिकल तुम्ही वापरू शकता। हे केमिकल वापरल्यामुळं आपल्याला रिझल्ट जे आहेत ते खूप रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी माशी आहे ही माशी पण आपल्याला कामगंध सापळ्यांमध्ये आपण अडकू शकतो, कारण की प्रत्येक कीड जी आहे, जी अळी आहे, तिच्या ज्या आहेत तिच्या वेगवेगळ्या 4 अवस्था असतात। ज्या अवस्था मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आत्ता सांगितलेल्या आहेत, त्याच अवस्था इथं नाग अळीसाठी पण आहेत। त्याच्यासाठी तिची जेव्हा पतंग अवस्था आहे त्या पतंग अवस्थेलाच आपल्याला कॅप्चर करण्यासाठी आपल्याला सापळे रचणं फार इम्पॉर्टंट आहे। त्या सापळ्यामध्येच ही माशी अडकणार आहे आणि मग नंतर ती अंडी वगैरे घालू शकणार नाही। त्यामुळे पहिला जो अडकाव आहे, पहिला जो आपल्याला कटआउट द्यायचा आहे, तो पहिला कटआउट आपण कामगंध सापळ्यांमधूनच देऊ शकतो। त्यामुळे हे कामगंध सापळे तुम्ही 100% लावा आणि 100% त्याचा वापर करा। त्याचबरोबर जेव्हा माशी येते, जेव्हा डंक मारून जाती आणि डंक मारून गेल्यानंतर आपलं तिथं फळ जे आहे ते सडा वगैरे लागतं, त्यावेळेस पण एखादा फंजिसाइडचा स्प्रे करणं फार इम्पॉर्टंट आहे। कारण त्या सडलेल्या फळामध्ये जे काय आहे ते वेगवेगळ्या प्रकारची बुरशी यायला लागते आणि ती बुरशी नंतर पुढे वाढत जाऊ नये म्हणून जर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर आपल्याला एखादा फंजिसाइडचा स्प्रे काढणं पण फार इम्पॉर्टंट आहे किंवा एखादा बायोलॉजिकल्सचा वापर करणं पण फार इम्पॉर्टंट आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। धन्यवाद।